नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण स्क्वेअर नोटबुकमध्ये बॉक्सच्या वहीमध्ये 1 ते 100 अंक कसे लिहितात याची माहिती समजून घेतली. पण आजच्या तासिकेला आपण 2 ते 10 पर्यंत पाढे स्क्वेअर नोटबुकमध्ये मराठीत देवनागरी अंकाचे पाढे कसे लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला बघा, पाढे पाठ केल्याचे फायदे काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2 ते 10 पर्यंत पाढे लिहिण्याचा बॉक्सच्या वहीमध्ये सराव केला तर तुमचा गणिताचा पाया मजबूत होणार आहे. गणितातल्या गुणाकार, भागाकार, अपूर्णांक या ज्या संकल्पना आहेत त्याचं दृढीकरण होणार आहेत. गणितामध्ये ज्या काही क्रिया असतात गुणाकार भागाकाराच्या, त्या जलद गतीने तुम्हाला सोडवता येतील आणि तुमचा वेळ वाचणार आहे. स्मरणशक्ती जर तुम्हाला सुधारायची असेल तर पाढे पाठ करणे आणि वहीमध्ये लिहिणे हा एक चांगला व्यायाम आहे. मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी याची मदत होत असते. स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला जास्तीत जास्त प्रश्न हे गणिताचे विचारलेले असतात. म्हणून तुमचे जर पाढे पाठ असेल तर ते प्रश्न तुम्ही जलद गतीने सोडून अचूकपणे सोडवण्यासाठी त्याची मदत होत असते. पहिली दुसरीसाठी 2 ते 10 पर्यंत पाढे पाठ करणे खूप महत्त्वाचं आहे. मराठी माध्यमांसाठी आपण चौरस नोटबुकमध्ये, चौरस वहीमध्ये 2 ते 10 पाढे दररोज लिहिण्याचा सराव देत असतो. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुमचे गणिताचे हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी मेहनत, त्याला सातत्याची जोड आणि नेहमी सराव करत राहणे या बाबीने तुमचे गणिताचे हस्ताक्षर सुंदर होणार आहात. तर याच्यामध्ये स्क्वेअर नोटबुकमध्ये लिहिताना बघा, वरून एक काल्पनिक रेषा मारल्यानंतर, इथून एक रेषा मारल्यानंतर सर्व अक्षरांची उंची सारखी पाहिजे. त्यानंतर खालून एक रेषा मारल्यानंतर सर्व अक्षरांची उंची सारखी पाहिजे. नंतर उभी पट्टी धरल्यानंतर एक काल्पनिक रेषा मारायची आणि बरोबर अक्षरांची उंची, रुंदी ही सारखी असली पाहिजे. आणि चौरस नोटबुकमध्ये या पद्धतीने तुम्ही सुंदर हस्ताक्षर लेखनाचा सराव करायचा आहे. त्यानंतर आपण ब्रेन मॅपिंगसाठी आणि बुद्धीच्या संवर्धनासाठी 1 ते 0 पर्यंत 10 अंकांचा सराव उरलेल्या लाईनमध्ये करायचे. तर याच्याने आपली मुलांची बुद्धिमत्ता कुशाग्र होण्यासाठी खूप मदत होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिमानाने सांगायचे वाटते की आपण जी तारीख असेल त्या दिवसाचा पाढे पाठ करण्याचा आपला हा उपक्रमाचा भाग आहेत. तर भरपूर विद्यार्थ्यांचे त्यामुळे पाढे पाठांतर झालेले आहेत. तर तुम्ही एक संकल्प कराल, एक खुणगाठ बांधाल अशी आशा बाळगतो आणि 2 ते 10 पर्यंत पाढे तुम्ही लिहिणार हे निश्चित अभिमानाने सांगून आजची तासिका संपवतो. धन्यवाद.